मित्रांनो, आपण आतापर्यंत अनेक घोटाळे ऐकले, परंतु सातबारा घोटाळा हा आता महसूल विभागामध्ये झालेला आहे. सातबारा घोटाळा म्हणजे काय? की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यातील कलम 155 अंतर्गत सातबारामध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याची तरतूद ही 155 मध्ये करण्यात आली. परंतु या तरतुदीचा गैरवापर झालेला आहे. जवळपास 1,00,000 ते 1,50,000 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती त्यांची कोणतीही संमती न घेता त्या उतार्यामध्ये बदल केलेला आहे. 155 जर आपण विचार केला तर त्यामध्ये अर्ज देण्यापासून तर निर्णय होईपर्यंत यामध्ये संपूर्ण जबाबदारी ही अर्जदाराची असते. म्हणजे जोपर्यंत अर्जदार तो अर्ज सादर करत नाही तोपर्यंत त्या सातबारामध्ये प्रमाद लेखन किंवा चूक दुरुस्ती ही होऊ शकत नाही. आणि जर दुसरा कोणी व्यक्ती त्या सातबाऱ्याविरुद्ध आक्षेप घेऊन दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत देखील ज्या व्यक्तीचा सातबारा असेल त्या व्यक्तीची संमती घेतल्याशिवाय किंवा त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची चूक दुरुस्ती सातबाऱ्यामध्ये करता येत नाही. परंतु महसूल अधिकाऱ्यांनी या संदर्भातली फार मोठी चूक केलेली आहे असं स्पष्टीकरण आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनी केलं. त्यांनी स्वतः कबूल केलं आहे की महसूल विभागामध्ये सातबारा घोटाळा झालेला आहे. सातबारा घोटाळा झालेला आहे म्हणजे जवळपास 1,00,000 ते 1,50,000 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती त्यांची कोणतीही संमती आणि पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या उतारामध्ये मालकी हक्कामध्ये बदल केले आहेत. आता हे बदल 2025 मध्ये झालेले आहेत असं देखील त्यांनी सांगितलं. या संदर्भातली जर तुमची काही तक्रार असेल तर यासाठी तुम्ही महसूल मंत्र्यांपर्यंत ती तक्रार घेऊन जाऊ शकतात आणि तुमची बाजू मांडू शकतात. कारण 155 खाली फक्त लेखन दुरुस्ती असेल किंवा जे काही क्लिनिकल मिस्टेक असतात अशाच दुरुस्ती या मान्य होतात. परंतु मालकी हक्कामध्ये जर ती चूक झाली असेल तर अशा परिस्थितीत शासनाने जो काही निर्णय घेतला जाईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. धन्यवाद.